दर्शक हो नमस्कार. मी पत्रकार प्रसाद प्रभू. आज भेटीला आलोय डॉक्टर सत्यजित देसाई यांच्या. नमस्कार सर, आमच्या नमस्कार. पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. दर्शकांना महत्वाचं सांगायचं म्हणजे आजकाल पेरेंटिंग हा विषय फारच मोठा आव्हानात्मक बनलाय सर. सतत ताण आणि तणावात कामाच्या घाई गडबडीत असणारे पालक आपल्या मुलांकडे किती लक्ष देतात, कसं लक्ष देतात, त्याची पद्धत कशी आहे, मुलांनी पालकांची आणि पालकांनी मुलांची नेमकं वागायचं कसं, या संदर्भात असंख्य वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे आणि अशा वेळी गरज पडते ती खऱ्या मार्गदर्शकाची. डॉक्टर सत्यजित देसाई होमिओपॅथिक कन्सल्टंट आहेतच, शिवाय ते पेरेंटिंग मध्ये कन्सल्टंट किंवा कोच म्हणून काम करतात. तर त्यांच्याशी जाणून घेऊया या विषयाचं नेमकं गांभीर्य काय आहे, आज पालकांनी आपल्या मुलांची वागण्यासाठीचं तंत्र कसं अवगत करून घेतलं पाहिजे आणि नेमकी आजच्या काळात या गोष्टीची, या विषयाची खोली कुठपर्यंत जाऊन पोहोचली आहे. सर, आणखी एकदा नमस्कार. नमस्कार सर. सर, खरं तर तुम्ही हा विषय निवडलाय कोचिंगचा. एक डॉक्टर म्हणून काम करत असताना तुमचा हा विषय कसा लक्षात आला की पालक आणि मुलं यांच्या नात्यात चांगला गोडवा निर्माण करण्यासाठी, ते नातं अधिक दृढ करण्यासाठी आपण काम करावं, असं तुम्हाला का वाटलं? सर्वप्रथम मला सांगायला आवडेल सर की मी स्वतः एक पालक आहे आणि मला छान गोंडशी अशी 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा इंजिनिअरिंग झालेला आहे कंप्लीट फायनल इयर आणि माझी कन्या 12वी मध्ये शिकते. हा. तर माझ्या एक स्वतःच्या आयुष्याचा स्ट्रगल होता पॅरेंटिंग मधला आणि माझे स्वतःचे काही पेन पॉइंट्स होते. तर त्याची उत्तरं शोधण्यासाठी मी बऱ्याचशा तज्ञ लोकांची मार्गदर्शन घेतलं, काही कॉन्फरन्सेस अटेंड केले, काही सेमिनार्स अटेंड केले, काही कोर्सेस केले पॅरेंटिंगचे आणि मग माझ्या लक्षात आलं की हा माझा एकट्याचा प्रॉब्लेम नाही, हा समाजातील बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मी पॅरेंटिंगकडे वळलेलो आहे सर. तर पेरेंटिंग स्वतः करता करता पेरेंट कसं चांगलं व्हावं याबद्दलचं कोचिंग तुम्ही देताय. तर महत्वाचा मला एक प्रश्न विचारायचा आहे. पेशंट म्हणून अनेक पालक तुम्हाला भेटत असतात, ते स्वतःच्या मुलांनाही एक फॅमिली डॉक्टर म्हणून तुमच्याकडे आणत असतील. तर प्रामुख्यानं मुलांच्या पालकांबद्दल किंवा पालकांच्या मुलांबद्दल आजच्या काळात काय तक्रारी आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेचसे पेशंट माझ्याकडे येतात आणि पेशंटमध्ये ज्यावेळी एक पालक मुलांना घेऊन येतात, तर सगळ्यात पहिला पालकांचा सूर हा नाराजीचा असतो किंवा तक्रारीचा असतो. सो सगळ्यात पहिली तक्रार असते की हा अजिबात अभ्यास करत नाही, सांगितलेलं अजिबात ऐकत नाही किंवा सतत टीव्ही बघत राहतो किंवा सतत मोबाईल घेऊन बसतो, हा उलट उत्तरं द्यायला लागलाय, हा भावाला मारायला लागलाय, बहिणीला मारायला लागलाय, अशा पद्धतीच्या कॉमन तक्रारी पालक घेऊन येतात. पण पालकांना माहित नाही की ह्या तक्रारी किंवा हे जे वर्तणूक आहे मुलं याच्या मागं त्याची कारणं काय किंवा त्याच्या मागचं मेन हे जे बिहेवियर मुलांचं बिघडत चाललंय त्याच्या मागचं मूळ कारण काय, आणि पालक त्या कारणाच्या मुळाशी जात नाही आणि त्या बिहेवियरला जज करून मग मुलांना मारणे असेल, मुलांना ओरडणे असेल आणि मग घरामध्ये सुरू होतो तमाशा. आणि हा तमाशा झाल्यामुळे काय होतं की एकमेकाचं स्ट्रेसफुल वातावरण, म्हणजे आज तुम्ही बघितलं की एखादं घर आनंदी आहे का किंवा मुलं खरंच आनंदी आहेत का किंवा पालक आणि मुलांच्या मधले नातेसंबंध खरंच आनंदी आहेत का, त्याचं उत्तर जर बघायला गेलं तर उत्तर सर नाही आहे. प्रत्येक पालकामध्ये आणि मुलांच्या मध्ये कुठेतरी सुसंवाद हरवत चाललाय, फॅमिलीमध्ये हार्मोनी बिघडत चालले आणि हेच मिशन घेऊन मी सर सध्या उतरलेलं आहे पॅरेंटिंग मध्ये. कारण मला जे मुलांचे जे बिघडलेले जे काही नातेसंबंध आहेत आणि पालकांचे हे सुधारून मुलांच्या वर्तणुकीमध्ये सुधारणा घडवून एक चांगली सुसंस्कृत फॅमिली आणि चांगला सुसंस्कृत समाज आपण घडवण्यासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, त्याच्यासाठी मी हे मिशन घेऊन कार्य सुरू केलेलं आहे. खरंच चांगलं काम आहे, गरज पण आहे. कारण कुटुंब व्यवस्था बदलत चाललेली आहे. आजी आजोबा नसतात घरात किंवा असले तर एखादे असतात किंवा कामाच्या गोष्टींमुळे किंवा कामांमुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे आई वडिलांच्या पेक्षा कामांच्या किंवा इतर अनेक गोष्टींमुळे कुटुंबापासून छोटी छोटी कुटुंब दूर राहतात. तर यामुळेच पालक आणि मुलांमधला संवाद दूर होत चाललाय असं मलाही वाटतंय. तर ही कारणं जेव्हा तुमच्या लक्षात येतात तेव्हा सुरुवातीला तुम्ही काय करता सर? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जसं सांगितलं की पूर्वी जॉईंट फॅमिली असायची, एखाद्या कुटुंबामध्ये आजी आजोबा आत्या काका मामा हे सर्व असायचे एकत्र आणि जरी आई वडील कामाला गेले किंवा काही काम आलं तर त्या मुलांची कोणतरी जबाबदारी घ्यायची. पण आजकाल चित्र बदलत चाललेलं आहे. आता चाललंय न्यूक्लिअर फॅमिली, नवरा बायको आणि 1 किंवा 2 मुलं. आणि ही नवरा बायको ज्यावेळी कामाला जातात किंवा ऑफिसला जातात त्यावेळी त्या मुलांची जे संगोपन आहे ते मेड करते किंवा जी नोकरानी आहे किंवा कोणतरी केअरटेकर करतो. तर खरंच मुलांच्यावर संस्कार होतात का? किंवा जे मूल तुम्ही ज्या व्यक्तीच्या ताब्यात देताय
त्याला ती आपुलकी मिळते का, त्याला ती माया मिळते का, किंवा त्याची ती जडणघडण होते का, हा संशोधनाचा सर प्रश्न आहे. हं. दुसरा मुद्दा म्हणजे काय, की आजकाल माणूस स्वकेंद्रित एवढा होत चाललाय, सेल्फिश होत चाललाय, की त्याला नातेसंबंध नको आहे. तो हळू आत्मकेंद्रित होत चाललेला आहे. पण त्याचमुळे त्याचा जो परिणाम आहे किंवा त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते ह्या मुलांच्या भवितव्यावर उठलेले आहेत. हं. किंवा मुलांच्या भवितव्यावर हा कुठेतरी घातला जायला लागलाय. हं. आपला सेल्फिशपणा पालक म्हणून ज्यावेळी आपण एकटे राहतो किंवा स्वकेंद्रित राहतो, हं. त्यावेळी नक्कीच त्याचा जो घातक परिणाम आहे तो मुलांच्या भवितव्यावर व्हायला लागलाय. आणि बरोबर. हे कुठेतरी चित्र समाजामध्ये परत बदलण्याची गरज आहे. हं. परत आपण जॉईंट फॅमिलीच्या कल्चरमध्ये येणे किंवा एकत्रित कुटुंब राहणे ही काळाची गरज आहे. खरंच. नाहीतर नक्कीच जी पुढची मुलं आहेत ही मुलं नसून झोंबी जन्माला येतील. बरोबर. खरोखरच इतका हा विषय गंभीर आहे. खरोखरी आता पालकांनी माझं मूल व्यवस्थित वागत नाही किंवा माझं मूल ऐकत नाही अशा तक्रारी किंवा नाराजीचा सूर व्यक्त करण्यापेक्षा नेमकं काय करायला पाहिजे हे जे तुम्ही त्यांना सांगताय सोप्या भाषेत, त्याची काही उदाहरणं म्हणजे तुम्ही आमच्या दर्शकांसाठी देऊ शकाल का? ओके. आता एक सिंपल उदाहरण घेऊया, की बरीचशी मुलं मोबाईल घेऊन बसतात. हं. साहेब मला सांगा, की खरंच आता समाजामध्ये ग्राउंड शिल्लक राहिलेत का? नाही साहेब. सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आहे. ग्राउंड लोप पावलं चाललेत. बरोबर. मुलं आपण बघा शाळेला असताना आपण जाऊन सकाळी सुट्टी झाली, शाळा सुटली किंवा शनिवार रविवार आपण सकाळी घरातून बाहेर पडायचो. हं. ते संध्याकाळी कधी यायचो हे आपल्याला माहित नसायचं. बरोबर. पण आजकाल मुलांना खेळायला मित्र नाही. हं. हं. सोसायटीमध्ये जर बघितलं तर बाहेरच्या मुलांच्या मध्ये आपण त्यांना मिक्सअप होऊ देत नाही. खरं आहे. फक्त अभ्यास, ट्युशन, कोचिंग क्लासेस ह्याच्यामध्ये मुलं कुठेतरी भरडली चालेल आणि मग त्याच्यामध्ये त्यांना एक आधार मिळतो तो मोबाईलचा. हं. आणि मग ते मोबाईलच्या गेम मध्ये कुठेतरी हरवत चाललेले आहेत. आणि त्यातून काय होतं, की ज्यावेळी तुम्ही मोबाईल बघता किंवा स्क्रीन बघता त्यावेळी डोपामिन आणि सेरोटोनिन नावाचे 2 हार्मोन सिक्रेट होतात. हं. आणि ह्या 2 हार्मोन्समुळे सतत तुम्हाला आनंदी असं फिलिंग मिळतं. आणि मुलं त्या मोबाईलला ऍडिक्ट झालेले आहेत सर. त्या डोपामिनच्या ऍडिक्शनला हे झालेले आहेत. हं. ऍडिक्ट झालेले आहेत. जे डोपामिनचं जे सिक्रेशन होतं त्याला ऍडिक्ट झालेले आहेत. हं. आणि आपल्याला नैसर्गिक पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही स्क्रीन मुलांच्या हातातून काढणार आहे किंवा ह्या गोष्टी ज्यावेळी मुलांना बाजूला ठेवायला सांगणार, तरी तुम्ही त्याला पर्यायी अशी काय गोष्टी देणार आहे, की ज्याच्यातून त्याला आनंद मिळेल, ज्याच्यातून त्याला डोपामिन सिक्रेट होईल. हं. हे आपण त्यांना शिकवतो. बरोबर. कारण हे शिकवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही मुलांच्या हातातून एक वस्तू काढायला लागलाय, तर त्याला दुसरी वस्तू अशी द्यायला लागणार आहे, की ज्याच्यातून त्याला तेवढाच आत्मिक आनंद मिळेल हं. आणि त्याला मूल खुश राहायला लागेल. बरोबर. नाहीतर काय होतं, की मुलं इरिटेशन करायला लागतात, राग करायला लागतात, चिडचिड करायला लागतात, वस्तू फेकायला लागतात, फोडायला लागतात. का? कारण त्यांचा मेंदू एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जायला तयार नसतो. हं. 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 तर हे मुख्य कारण आहे. बरोबर. कारण अशी अनेक उदाहरणं आपण वर्तमानपत्रात वाचतो, की मोबाईल आईनं काढून घेतला म्हणून मुलानं तिच्यावर मारहाण केली, घर जाळलं किंवा बऱ्याचदा खून झाल्यासारखी प्रकरणं घडलेली आहेत. साहेब सोलापूरमध्ये एक उदाहरण आहे. एका मुलाला पबजीचं व्यसन होतं हं. आणि पबजी खेळायला विरोध केला म्हणून त्या मुलाला कुऱ्हाडीनं वडिलांचं खून केलं. अरे बाप! बरेचसे असे काही डार्क वेब आहेत किंवा असे काही गेम आहेत, की ज्याच्यामध्ये मुलांनी सुसाईड केलेत. आपल्याला माहित आहे, की जे IAS ऑफिसर होते, हं. मनीषा म्हैसकर आणि म्हैसकर साहेब यांच्या एका चिरंजीवानं आत्महत्या केली. 7-8 वर्षापूर्वीची घटना होती साहेब. पेपरमध्ये तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला नक्कीच ती घटना आठवत असेल. बरोबर. तर ती जे या मुलांनी जे सुसाईड केलं त्याने एका गेम मध्ये एका सर्टन लेवलमध्ये जाऊन तुमच्या मेंदूचा तो कंट्रोल असा हरवतो आणि समोरची व्यक्ती तो कंट्रोल असा घेते, की त्यावेळी मुलं सुसाईड करतात. परवाचं एक रिसेंट उदाहरण आहे, की 3 सख्या बहिणींनी 7व्या मजल्यावरून उडी मारून हातात हात घेऊन हे केले. जीव दिला. कोरियन गेम आहे किंवा कोरियन ह्याच्यामध्ये ऍपच्या ह्याच्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकले. हं. तर ह्याचं जे भीषण वास्तव आहे हे भयानक आहे सर. हं. आज आपण आपल्या घरापर्यंत जोपर्यंत झळ पोचत नाही किंवा जोपर्यंत आपलं घर जळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नाही. हं. पण ही लाट आपल्या घरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार. बरं. पालकांनी वेळीच जागरूक होणं गरजेचं आहे. म्हणजेच वाढतं स्क्रीन टाइम, त्याचं ॲडिक्शन, त्याच्यानंतर मग पालकांच्या बद्दलचा एक दुरावा, ह्या सगळ्याचा शोध तर तुम्ही घेतलाय आणि त्याबद्दल मार्गदर्शन करताय. आणखी एक तुम्हाला असं वाटतंय का सर, की ताणतणावामध्ये अडकलेले पालक आपल्याच टेन्शनमध्ये, असं आपण म्हणतो ग्रामीण भागातही म्हणतो, की गावचा राग घरात येऊन काढणे, मग तो आपल्या पत्नीवर असो, आपल्या मुलांवर असो, असे प्रकार वाढतात आणि मग दुरावा निर्माण होतो. अशा पालकांनाही अशा पेरेंटिंग कोचिंगची गरज आहे. ऍक्च्युली ज्यावेळी मी पॅरेंटिंग कोच म्हणून काम करतो त्यावेळी पालकांची अशी अपेक्षा असते, की डॉक्टर देसाईंनी काहीतरी एखादा फॉर्म्युला सांगावा किंवा एखादी गोळी त्या मुलाला खायला द्यावी, जेणेकरून उद्यापासून त्याचा गंगाधरचा शक्तिमान होईल किंवा शक्तिमानचा गंगाधर होईल. पॅरेंटिंग साहेब असं नाही. बरोबर. पॅरेंटिंग म्हणजे काय, की पालकांनी स्वतःवर काम करणे, हं.
स्वतःवर काम करणे आणि आपण मुलांना कशा पद्धतीने हँडल करू शकतो, मुलांना कशा पद्धतीनं आपले आणि त्यांचे नातेसंबंध सुधारू शकतो, ह्याच्यावर आपल्याला काम करायची गरज आहे. कारण मी मगाशीच सांगितलं की बिहेवियर जर बदलायचं असेल मुलांचं, म्हणजे समजा आता तो स्क्रीन ऍडिक्शन आहे, हे बिहेवियर आहे मुलाचं, हम्म. हे बदलायचं असेल तर त्याच्या मागची त्याची भावना काय, हम्म. इमोशन्सवर काम करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हे जोपर्यंत त्याच्या इमोशन्सवर आपण काम करत नाही, नक्कीच पालक बर्नआउट होतात. त्यांचा कामाचा, घरचा स्ट्रेस आहे, जॉबचा स्ट्रेस आहे, सोशल स्ट्रेस आहे, फॅमिली स्ट्रेस आहे, आणि ते कुठेतरी थकतात. ते कसं त्यांचा थकवा कसा घालवायचा किंवा पॅरेंटिंग मध्ये जो बर्नआउट कसा कमी करायचा ह्याच्याविषयी तर आम्ही नक्कीच मार्गदर्शन करतोय. पण बऱ्याच वेळेला पालकांच्या हे लक्षात येत नाही की आपण बर्नआउट व्हायला लागलोय, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक्झॉस्ट व्हायला लागलोय, आणि ते इरिटेशन आणि ते फ्रस्ट्रेशन मुलांच्यावर निघतं, नक्कीच निघतं. आणि परत मग शेवटी काय होतं, बरोबर. नातेसंबंध खराब होतात, मुलं बोलायची बंद होतात, तोंड वाकडी करून बसतात, आणि शेवटी गिल्ट पालकांनाच येतं. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्याचा त्रास जर शेवटी तुम्ही बघितला तर तो पालकांनाच आहे. पॉज करायचा. त्याच्यामुळे परत दुरावा, आणि दुरावा आल्यानंतर काय होतं की मग पालकांच्या मनामध्ये गिल्ट येतं. हे कुठेतरी एक चक्र आहे की एखादी घटना घडते, घटना दिल्यानंतर मग पटकन एक निगेटिव्ह विचार पालकांच्या मनामध्ये येतो, निगेटिव्ह विचार आला की पटकन रिॲक्शन देतात, आणि रिॲक्शन दिल्यानंतर मग त्याचा रिझल्ट आपण बघतोय की मुलं कुठेतरी अपसेट होतात किंवा मुलांच्या मध्ये दुरावा निर्माण होतो, आणि हे चक्र आहे. हे चक्र मूळ ताणाचं कारण आहे. स्ट्रेस जो येतो पालकांना, तो हे चक्र आपण कुठेतरी तोडलं पाहिजे, आणि ते चक्र कसं तोडायचं हे आपण वन अँड वन गाईड करतो पालकांना. बरोबर. आता आणखी एक मुद्दा झालाय की तुला इतका खर्च करून मी शाळेत घातलं किंवा ह्या कोचिंगला घातलं, तुला क्रिकेटला पाठवतो, फुटबॉलला पाठवतो, तर तुझं इतक्या महिन्यात मला आउटपुट मिळालं पाहिजे. म्हणजे लहान मुलांकडे त्याच्या बाल मानसिकतेचा विचार न करता एक प्रॉडक्ट म्हणून बघण्याचाही प्रकार वाढत चाललाय. बरोबर आहे. असे काही पालक तुमच्याकडे नक्कीच. पालक साहेब आजकाल इन्व्हेस्टमेंट मेंटॅलिटी आहेत. मार्केटमध्ये आपण एखादी इन्व्हेस्टमेंट करतो आणि मला त्याचा अमुक तमुक रिटर्न आला पाहिजे, बरोबर, किंवा अमुक तमुक परतावा मिळाला पाहिजे, अशा मानसिकतेनं आपण मुलांना शाळेत घालतो. आपण मुलांना शाळेमध्ये घालतो की तू चांगला अभ्यास कर, म्हणजे चांगला डॉक्टर होशील, चांगला इंजिनियर होशील, आणि मग तुला चांगलं पॅकेज मिळेल किंवा तुला परदेशामध्ये एखादा चांगला जॉब मिळेल, ही स्वप्न दाखवून किंवा ही आमिष दाखवूनच आपण मुलांना शाळेमध्ये घातलं. बरोबर. मग तो मुलगा तयार कशासाठी व्हायला लागलाय? त्या पॅकेजसाठी तयार व्हायला लागला. तो मुलगा त्या ड्रीम जॉब साठी तयार व्हायला लागलाय. ह्याच्यामध्ये त्याची आणि आपली इमोशनल जडणघडण व्हायला लागली का? नाही. ह्याच्यामध्ये पुढे जाऊन कुठेतरी तो मुलगा डिटॅचच होणार आहे, कुठेतरी ते पाखरू उडून जाणार आहे परदेशामध्ये, आणि शेवटी एकटेपणा पालकांच्या पदरी येणार. चांगलं पॅकेज पेक्षा चांगला माणूस होणं किंवा चांगला माणूस घडवणं ही काळाची गरज आहे. जर तो चांगला माणूस पडला तर नक्कीच तो एक चांगला समाजाचा एक घटक बनू शकतो, आणि तो समाजासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. बरोबर. तर नुसतं पॅकेज आणि नुसता पैसा हा कामाला नाही येणार. तर एक कोच म्हणून सर मला असं वाटतंय की तुम्हाला आव्हानात्मक परिस्थितीतनं जावं लागत असेल. कारण कसं आहे की एक पालक म्हणून तुम्ही चुकताय हे पहिला समजावून सांगणं, तुम्ही काय चुकताय त्याची जाणीव करून देणं, आणि मग कसं बरोबर वागलं पाहिजे. म्हणजे जसं तुमचं मिशन मी वाचलं की सुरुवातीला तुम्ही आनंदी व्हा, सुखी व्हा, मुलांना आनंदी करा आणि जगा, असं तुम्ही शिकवता. बरोबर. तर याच्यात काही आव्हानं येतात का? सगळ्यात महत्वाचं आव्हान येतं म्हणजे ते म्हणजे आई आणि बाबा किंवा नवरा आणि बायकोंच्या मध्ये, की नवऱ्याला वाटतं की पालकत्व म्हणजे ही आईची जबाबदारी आहे. संस्कार लावायचं हे फक्त आईचंच काम आहे. एखादं वळण किंवा एखादं मूल बिघडलं तर त्याचं पूर्णपणे खापर आईवर फोडलं जातं, किंवा आईला वाटतं की बाबांनी सगळं पैसे कमवून आणले पाहिजे, हे सगळं म्हणजे. आणि ज्यावेळी बाबा घरात येतो त्यावेळी आई तक्रार करते की तू आलास ना, तू असं वागलास ना, तू असं दंगा केलास ना, थांब, आल्यानंतर तुझ्या बाबांना तुझं नाव सांगतो. मग याच्यामध्ये काय होतं की वडिलांची भूमिका थोडीशी विलन सारखी वाटायला लागते मुलाच्या मनामध्ये. वडील आल्यानंतर रागवतात किंवा आई वडील आल्यानंतर मारतात. सो ह्याच्यामध्ये आई आणि वडिलांनी कधीही मुलासमोर निगेटिव्ह नाही बोललं पाहिजे. त्यांचे जे काही मतभेद असतील तर ते मुलांच्या माघारी तुम्ही बेडरूम मध्ये भांडलं पाहिजे, पण मुलांच्या समोर भांडलं नाही पाहिजे. आई आणि वडिलांनी एकामेकाची बुराई मुलांच्या समोर नाही केली पाहिजे, कारण मुलं बरोबर त्याचा ऍडव्हान्टेज उचलतात आणि इमोशनल ब्लॅकमेलिंग करायला लागतात. मग त्यांच्या लक्षात येतं की आई आणि वडील एकत्र नाहीये, मग आपण काय करायचं की ह्या भांडणाचा फायदा घ्यायचा, आणि मग एक्झॅक्टली इमोशनल ब्लॅकमेलिंग मुलं करायला सुरू करतात. आणि हे कळेपर्यंत पालकांना खूप उशीर झालेला असतो. कारण ज्यावेळी सुरुवातीला मुलं लहान असतात त्यावेळी आपला बाबू शोना आपण पॅम्परिंग करत असतो, पण ज्यावेळी ती मुलं मोठी होतात आणि ज्यावेळी त्यांचं खरं रूप ज्यावेळी पालकांच्या समोर येतं त्यावेळी नक्कीच पालकांच्या पायाखालची जमीन किंवा वाळू सरकलेली असते. बरोबर. तर जसं तुम्ही आता म्हटला की कसं वागलं पाहिजे हे शिकवावं लागतं. तर आता ह्या सगळ्या कोचिंगच्या प्रवासात, पॅरेंटिंग कोचिंगच्या, मग अशा पालकांना शिकवण्याची किंवा त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्याची जी प्रक्रिया तुमची आहे
ती आमच्या दर्शकांना ऐकायला नक्कीच आवडेल. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही या पालकांपर्यंत पोहोचता किंवा तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या पालकांना या प्रक्रियेत कसं वळवता? सगळ्यात पहिल्यांदा साहेब जे पालकांचे आणि मुलाचे जे नातेसंबंध जे खराब होतात त्याच्यामध्ये एक म्हणजे की पालकांना स्ट्रेस असतो. हं. सो पहिल्या दिवशीच मी पालकांना काय काय स्ट्रेस कोणत्या कोणत्या गोष्टीचा होऊ शकतो आणि तो स्ट्रेस कसा ओळखायचा, हं. स्ट्रेस ट्रिगर काय आहे, त्याची चेकलिस्ट काय आहे, की हं. तुम्ही ह्या गोष्टी जर तुम्हाला होत असतील तर नक्कीच तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात. हं. तर तो स्ट्रेस पहिल्यांदा आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. हं. जर तुम्हाला फॉल्ट सापडला तर तो तुम्ही फिक्स पण करू शकता. बरोबर आहे. तुम्ही एखाद्या मेकॅनिक कडे गाडी घेऊन गेलाय, गाडी बिघडलेली आहे, जर त्या मेकॅनिकला फॉल्ट सापडला तरच तो फिक्स करू शकतो. हो. लाईकवाईज पालकांना आम्ही पहिल्या दिवशी अवेअर करतो की तुमच्या बर्नआउटची कारणं काय आहेत किंवा तुमच्या स्ट्रेसची कारणं आहेत. हं. नंतर काय करतो की मुलं जी वागतायत, तुमची मुलं आमची मुलं साहेब वाईट नाहीयेत. हं. ते मुलांचं बिहेवियर पॅटर्न चेंज झालेलं आहे. हं. आणि ही जी मुलं अशी का वागतायत ह्याच्या मागचं जे कारण आहे किंवा सायंटिफिक कारण आहे हे मी दुसऱ्या मॉड्यूलमध्ये सांगतो. तिसऱ्या मॉड्यूलमध्ये मुलांना मी कसं कनेक्शन बनवायचं, पालकांनी आणि मुलांशी कसं कनेक्शन बनवायचं, आपण डेली रिच्युअल्स काय फॉलो केले पाहिजेत, डेली हॅबिट्स काय फॉलो केले पाहिजेत, मुलांशी कनेक्शन जर आपल्याला बिल्डअप करायचं असेल बरोबर. तर आपल्याला परफेक्ट पॅरेंट व्हायची गरज नाही साहेब. हं. आपल्याला प्रेमळ पालक व्हायची गरज आहे. बरं. आणि बरेचसे पालक ती चूक करतात. हं. त्यांना परफेक्ट प्रत्येक गोष्ट पाहिजे असते. मुलगा परफेक्ट पाहिजे, अभ्यासात पण परफेक्ट पाहिजे, स्विमिंगला पण परफेक्ट पाहिजे, स्केटिंगला पण परफेक्ट पाहिजे, तो गाण्यात पण पाहिजे, तो डान्समध्ये पण पाहिजे. आणि त्या मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादामध्ये पालक त्यांना डिसिप्लिन लावायला जातात. आणि चूक करतो. पण डिसिप्लिन लावायच्या नादात काय करतात, त्यांना शिक्षा करतात हं. आणि त्यांना पनिशमेंट करतात. बरं. आणि नेमकं पनिशमेंटचे रिझल्ट जे असतात ते पॉझिटिव्ह येत नाहीत, हं. हे निगेटिव्हच येतात. हं. सो कनेक्शन कसं बिल्ड करायचं, काय चुका पालकांनी टाळायला पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, हे मी काही मॉड्यूल्स मध्ये शिकवतो. हं. आणि फायनली येतो तो माझा टॉपिक येतो तो स्क्रीन ऍडिक्शन. कारण मेन जी आज पालकांना जी समस्या भेडसावते हं. की मोबाईल आणि स्क्रीनचं ऍडिक्शन हे डे बाय डे वाढत चाललेलं आहे. आणि त्यातून मुलांना कसं बाहेर काढायचं किंवा त्यातून कसं मार्गदर्शन करायचं पालकांचा, हा माझा मेन फोकस असतो. हं. आणि हा फोकस जर पालकांना समजला की बाबा आपण स्क्रीन कसं रिप्लेस करू शकतो किंवा स्क्रीन मुलांचं ऍडिक्शन कसं कमी करू शकतो किंवा मुलांच्या मध्ये अवेअरनेस कसा निर्माण करू शकतो, हा जर समजला ना तरच ह्या सर्व गोष्टीमध्ये रिझल्ट येतात सर. ते 100% आपण तिथं यशस्वी झालो. आणखी काही समस्यांमध्ये पालकांच्या तक्रारींमध्ये इटिंग हॅबिट्स म्हणा